वारीचे संघर्ष नाट्य तुंबयुद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची होती अवश्य घरी झेलणारी रचना सांगिक कामगिरीला कर्तबगार आपण पाहत आहात यंगस्टार्स 2024 चा मेगा फायनल सामना आपण पाहणार आहोत. मालवणी केंद्रातून सगळ्यांचा स्वागत असा मेगा फायनल तो सामनो डिजिटलचा पहिली चढाई पोहोचले त्यानंतर जर्सी क्रमांक 27 जो चढाईपटू रेड मोर्चा फुल ऑन डिफेन्स मैदानावरती भूक मिळतो म्हणजे सोमुद्रा गौरव संघातो 27 नंबर परिधान केलेलो रेड मोर्चावरती भूक मिळतो मागणी पर्यंत इरादो असतो रेडर तो डिजिटलचा शेवटच्या 10 सेकंदात बदल वाचा बोनस पॉइंट पहिलोच बोनस मेगा फायनल सामना आपण बघतो सोमुद्रा गौरव विकासच्या मुंबई या 2 संघादरम्यान मेगा फायनल 3-0 अशी गुणसंख्या पुढे जर्सी नंबर 7 तो चढाईपटू रेड मोर्चा बघू चला काय करतो या रेड वरती फुल ऑन डिफेन्स धोनी मुंबई उपनगरच्या मैदानात स्लो व्हायला पुन्हा एकदा रेडर जिंकून घेऊन मागणी परततो 1-3 अशी गुणसंख्या मैदानात मुंबई तब्बल 2 गुणांच्या आघाडी धोनी संघाकडे पुन्हा एकदा रेड मोर्चा मागच्या रेड वरती बोनस पॉइंट घेतलो गेलो होतो यावेळेस अटॅच करण्याचा प्रयत्न मालवणीचे का म्हणणं जर्सी नंबर 7 रेडर असा रेड मोर्चा काय करतलाय रेड वरती हा मात्र बघू चला 6 खेळाडू 2 ते 3 साईड बोनस ऑन असतो रेडर साठी बघू चला का बोनस घेण्याचा प्रयत्न उचलो टॅकल करण्याचा प्रयत्न उचलो का पॉइंट घेण्याचा प्रयत्न उचलो समोर ड्रॉ करण्याचा प्रयत्न रेडर ते पुन्हा एकदा पॉइंट घेऊन लागतं नाही तर वरती जाऊचं लागतं बाबा गेलो पंढरपुरा गेलो तरी वडे नाही लो तरी वडे वड्याची रेड पंढरपूरची रेड पॉइंट तर बघू गावलो मात्र काही बाजूला असलो या मात्र बघू लागतं रेडर जर्सी नंबर 11 साहिल पाटील मैदानाचा भाग रेड असा पॉइंट घेणं हरिवारी असताना रेडर साठी काय करतलाय रेड वरती या मात्र बघूचा लागताना मित्रांनो आपल्यावरती मनापासून स्वागत आणि आभार. आपण एवढ्या रात्री सुद्धा दाखवलेलं या मंडळावरचं प्रेम हे आमच्यावरती अत्यंत महत्वाचं आहे आमच्यासाठी. त्यांचे आपले आभार मानावेत तेवढे थोडे त्यामध्ये करायला पाहायला पाहिजे परंतु सांघिक कामगिरीवरती खेळाडू चप्पल तराई बसून जॉनी संघाचा अतिरिक्त पारितोषिक या सामन्यामध्ये तो विजेता ठरेल. त्याच्यासाठी कैलासवासी गणेश कुडाळकर स्मरणार्थ महेश कोवळे यांच्याकडून 2028 रुपयांचं पारितोषिक 28 रुपयांचं पारितोषिक विजेत्या संघाला. पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून रोमहर्षक सामने आमच्या रसिक प्रेमीला पाहायला मिळाले. खूप नक्की या ठिकाणी मिळते. श्री राजू गावणकर यांच्याकडून द्वितीय पारितोषिक रोख रुपये 22,028 श्री अचित कदम उद्योगपती वरवडे यांच्याकडून व व्यवस्था केली आहे. गॅलरी व्यवस्था ते आमचे मित्र एम्पायर ग्रुपचे मालक मुदस्तर शिरगावकर, शिवसेनेचे नेते किरण उर्फ भैया सावंत, माजी नगराध्यक्ष. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फक्त यंत्राचा अध्यक्ष असून चालत नाही तर सर्व कार्यकर्ते आमचे करण्यासाठी सहकार्य केले. सर्व आमच्या यंत्राच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी शतशः ऋणी आहोत.
तसेच त्यांचेही आभार मानतो. टू ऑल डायरेक्ट पॉईंट घेणं अनिवार्य असणार रेडर साठी. गावगली 11-10 अशी गुणसंख्या, एका गुणाची आघाडी प्राप्त करता तो म्हणजे शिवमुद्रा कौलव संघ. पुन्हा एकदा रेडर साहिल पाटील जर्सी नंबर 11 सुताडे बट्टू मुंबईचा रेड मोर्चा. टू ऑल डायरेक्ट असा पॉईंट घेणं अनिवार्य असणार. प्रेशर बनवणं तो प्रयत्न मैदानातून बाहेर डॅश बूक डिजिटलचा पुन्हा एकदा इन्सिडेंटची जागा दबवून मिळाली. 12-11 अशी गुणसंख्या, संपल एका गुणाची नाममात्र आघाडी असा डिजिटलचा. पुन्हा एकदा जर्सी नंबर 2 सुताडे बट्टू दोनही संघ टू ऑल डायरेक्ट वर खेळताना बघून मिळतात. डिजिटलचा पॅकेज पुन्हा एकदा डॅश मैदानावरती मागच्या वजाची गेली. दामदेव विश्वासकर रेडर रेड मोर्चा. टू ऑल डायरेक्ट मोटर वाजवत जातात. ढोक्याची घंटा वाजली जाता. पॉईंट घेणं अनिवार्य असतो. वड्याची रेड पंढरपूरची रेड कबड्डी जाता. टॅकल करण्याचा प्रयत्न त्यानंतर पुन्हा एकदा रिवाय बोर्ड जर्सी क्रमांक 11 साहिल पाटील रेडर रेड मोर्चा. मागच्या वेळेस टॅकल गेलो होतो, मात्र या वेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न असतो. निश्चितच प्रत्युत्तर देऊचो इरादो असतो रेडरचो. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न तेव्हाही पोस्ट मिळते. असे युमुंबापासूनचे अनेक पंगाल वारियर, अनेक स्टार प्रो मध्ये खेळणारे कबड्डी आपल्या समोर आम्ही त्यांचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करूया. हे आवडलं तर नक्की टाळ्या मारा, टाळ्या वाजवा आणि त्यांचा सन्मान मात्र जरूर करा. नंबर 3 सक्सेसफुल शिवमुद्रा कौलव संघातो गुणसंख्या मुंबईचा 13-14 जेवण विभागाकडे कोण आपले कार्यकर्ते असतील त्याने जेवण विभागाकडे जायचंय. जेवण विभागाजवळ पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 सुताडेपट्टू रेडर रेड मोर्चा 4 चोटी सेंटर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकूण गुणसंख्या बरोबर पाटील. त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 27 सुताडेपट्टू रेडर रेड मोर्चा. डिफेन्समध्ये हलका शिवमुद्रा कौलव संघातो डिफेन्स काम करताना बघून मिळालो. डिजिटलचा गुणसंख्या बघून मिळतात म्हणजे 15-14 अशी गुणसंख्या. जसे नंबर 7 सुपर टॅकल होत मैदानावरती. जर रेडरला पकडला गेला तर एकापेक्षा 2 धाव करेल. मात्र बोलतो त्याला काय करतो या रेड वरती. अशा प्रकारे हे करण्याचा इरादा असतो रेडरचो. नंबर 11 खेळाडू रेडर रेड मोर्चा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाता. शेवटचा खेळाडू मागे असतो सॉरी उपनगर संघ गुणसंख्या 19-15 4 गुणांची आघाडी शिवमुद्रा कौलव संघाकडे. साहिल पाटील जर्सी क्रमांक 11 सुताडेपट्टू रेडर रेड मोर्चा. बघू लागता बोनसचा प्रयत्न बघून गेलो. 15 वेळ सांगतरी बोनस पॉईंट गावतो का नाही का. डिजिटल पुन्हा एकदा टाइमपास पहिल्यावरती बघून गेलो. पुन्हा एकदा बोनस पॉईंट परफेक्ट बोनस 20-15-15-20 5 गुणांची आघाडी प्राप्त करता. ऐन मौक्याच्या क्षणी ही आघाडी प्राप्त केली जाता शिवमुद्रा कौलव संघाच्या माध्यमातून.
जर्सी नंबर 3 चा खेळाडू रेड मोर्चा समोर उभा करण्याचा प्रयत्न दोन गुणांची आघाडी शिवमुद्रा कौलव संघाची रेड मोर्चा जर्सी नंबर 7 तो तडाईपट्टू टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून भोग मिळतो फुल्ल ऑन डिफेन्स मैदानात भोग मिळतो निश्चितच काय घडतंय रेड वरती हा मात्र बघू चला त्याला डिफेंडर तर पुन्हा एक गोल एका गुणाच्या गुणसंख्या परावरती 21-17 अशी गुणसंख्या जर्सी नंबर 3 चा खेळाडू रेड मोर्चा आला निश्चितच 6 डिफेन्स 2-2 3 मैदानात भोग मिळतात बोनस तर ऑन असतो का बोनस घेण्याचा प्रयत्न राहतो तरी काय टच करण्याचा प्रयत्न तो म्हणजे लेफ्ट कव्हर वरती प्रयत्न चालू त्यानंतर पुन्हा एकदा रेड मोर्चा बोनसचा प्रयत्न प्रयत्न मात्र पुन्हा एकदा प्रयत्न सुरू बोनसचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा गुणसंख्या 21-17 जैसे ते गुणसंख्या भोग मिळाली जर्सी नंबर 7 चा तडाईपट्टू रेड मोर्चा 6 डिफेन्स 2-2 3 मैदान आले म्हणजे जॉली उपनगर संघाच्या मैदानावरती किक करण्याचा प्रयत्न समोर ब्लॉक केला जाता डॅश केले जातात डिफेन्स सपोर्ट देखील टॅकल सक्सेसफुल गोल खेळलो जॉली उपनगर संघाचा गुणसंख्या पुन्हा एकदा बराबर गोल मिळते की म्हणजे 18-21 रेड टू ऑल डाय रेड जर्सी नंबर 3 रेड मोर्चावरती पाहायला मिळतोय रेडर सक्सेसफुल पॉवरफुल कॉम्बिनेशन टॅकल मैदानावरती पाहायला मिळतोय तो म्हणजे समुद्रात कौलव संघाचा आणि निश्चितच गुणसंख्या 22-18 18-22 4 गुणांची आघाडी जर्सी नंबर 11 तडाईपट्टू रेड मोर्चा निश्चितच 6 जोडी बेगचा असा बोनस प्रयत्न मात्र डायरेड निश्चितच पुन्हा एकदा रेड मोर्चावरती पॉइंट घेऊन सुरुवात करून एकदा बेंचवरती धावता वाजलो पुन्हा एकदा पण टू डायरेड असा काय घडतंय रेड वरती या मात्र बघू चला त्याला जर्सी नंबर 11 जो खेळाडू साहिल पाटील रेडर असा रेड मोर्चा 2-2 मैदानात भोग मिळतात निश्चितच डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न समोर ब्लॉक डिफेन्स समोर टॅकल सक्सेसफुल भोग मिळालो आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेडर असतो रेड मोर्चा रजत किपर गुण मैदानावरती तो 24-19 5 गुणांची आघाडी रजत शेवटच्या 3 मिनिटांचा इशारा येलो शेवटची 3 मिनिटं असतरी बाकी शेवटच्या 2 मिनिटांचा इशारा येलो शेवटची 2 मिनिटं असतरी बाकी शेवटचे 120 सेकंद बाकी या आणि या स्पर्धेचे 20-24-20 4 गुणांची आघाडी असा पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 रेड मोर्चा आणि पुन्हा एकदा काही सेकंदांचा खेळ असतो बाकी जर्सी नंबर 3 पुन्हा एकदा रेड मोर्चा एक मल्टी पॉइंट रेडची आवश्यकता असते त्या मल्टी पॉइंट रेड होतानी एक कव्हर वरती हँड टच एक गुण तर घावलो 21-25 अशी गुणसंख्या रेड मोर्चा जर्सी नंबर 11 जो खेळाडू साहिल पाटील रेड मोर्चा भोग मिळतात 6 डिफेन्स 2-2 मैदानात भोग मिळतले निर्धारित 30 सेकंदांच्या अवधीवर समाप्तीच्या दिशेने वॉकलाईन पार करण्याचा प्रयत्न मात्र डिफेन्स बघितलं गेलं तर वॉकलाईन वर उभं दिसतात तो म्हणजे जॉली उपनगर संघाचा माघारी परत रेडर शेवटच्या मिनिटाचा इशारा येईल शेवटचे 60 सेकंद असते बाकी या सामन्याचे 21-25 मल्टी पॉइंट रेडची आवश्यकता असते निश्चितच काय घडतंय रेड वर घ्या मात्र बघू चला चला एक हाय व्होल्टेज सामना आपण बघतो मेगा फायनलचा सामना रेड मोर्चा संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे शुद्ध प्रेक्षक हे जे पारितोषिक होतं ते संपूर्ण डॉक्टर रंजन वाळके
यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि यंगस्टर 2024 चॅम्पियन